आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या मुलीला भावनाकडे सोडून या। मी तिला या घरात घेणार नाही, मी तिची वाट सोडणार नाही। तर भावना या घरातून जायला इतकी वर्ष लागली, इतकी वर्ष लग्नच ठरत नव्हतं तिचं। आता ठरलंय, ती गेली आहे ना, त्यामुळे हे शेपूट इथे मला या घरात नकोय। मला सांग, आनंदीचा काय एवढा त्रास आहे रे तुला? काय त्रास आहे म्हणजे? हा, ही मुलगी या घरात आली म्हणजे एक खाणारं तोंड वाढणार, खर्च वाढणार। मग या घरातला करता एकटा कमवता पुरुष मी आहे। ही मुलगी या घरात येणार म्हणजे हिचं खाणं वाढणार, तिचा अभ्यास वाढणार, तिला शाळेत पोहोचवणं, होमवर्क घेणं हे कोण करणार? सांगा ना। तुम्हा दोघांना जमणार आहे? आता या वयात जमणार आहे का तुम्हा दोघांना? नाही ना। मग याची जबाबदारी कोणावर येणार? वीणावर। आणि वीणाचं वरदकडे लक्ष राहणार नाही आणि ते मला चालणार नाही। ही मुलगी इथे आल्यामुळे वरदकडे वीणाचं दुर्लक्ष होणार, त्यामुळे ही इथे नकोय। आता सांगा मला, तिची जबाबदारी कोण घेणार? सांगा ना, कोण घेणार? हरीश, कवेंकी, सांगा ना, कोण जबाबदारी घेणार तिची? अहो, ती भावनाने घेतली होती, त्या गाडे पाटलांकडे सोडून यायचं होतं। या अनाथ मुलीला कशाला आणलं तिकडे? अरे संतोष, समजून घे रे, आता तिला तिकडे नाही पाठवू शकत आपण। संतोष, काय संतोष? काय चुकीचं बोललो मी? ही मुलगी भावनाची जबाबदारी, भावनाची मुलगी म्हणून तुम्ही पण उराशी धरलत ना तिला। मग आता सोडून या भावनाकडे तिला। हे बघा, काही झालं तरी मला ही मुलगी या घरात नकोय। या ना, आपण जोडीने देवाला नमस्कार करूया। या। त्याचं काय ना संपत, कुणाचं नाव घ्यायचं, कुणाचं नाव टाकायचं, हे ज्याच त्याला समजायला पाहिजे ना। पण मुळात प्रेमाच्या नादी लागून ज्यानं आपली अक्कल घाण टाकली आहे, त्याला रे काय सांगायचं आपण? मॅडम, आपण आता देवासमोर उभे आहोत, त्याच्या पाया पडतोय। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या टोमण्यांचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका। देव सगळं बघतोय आणि सगळ्यांचा हिशोब सुद्धा करतोय। देवा, आमच्या जोडीला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस, असाच आमच्या पाठीशी राहा। सिद्धू, आम्ही आलोच। चालेल, भेटूया नंतर। वहिनी येतो। चल 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 रे। मॅडम, आपण आता जोडीने आशीर्वाद घेऊया का? तर आम्ही दोघं मिळून तुमचा आशीर्वाद घ्यायला येतोय, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे। सर्वप्रथम गाडे पाटील कुटुंबातल्या महिला मंडळांना मी हात जोडून विनंती करतो की ज्या मालिका तुम्ही बघतात त्याचं प्रात्यक्षिक घरी करू नये। जसं की नवीन सुनेला त्रास देण्यासाठी तिने बनवलेल्या भाजीत जास्त मीठ टाकणे, तिच्या डोळ्यात तिखट फेकणे, सून पडावी म्हणून साबणाचं पाणी ओतणे, तिच्या पायाखाली काचा टाकणे वगैरे वगैरे वगैरे।
असे उद्योग करून तुम्ही भावना मॅडमला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही आहात. या उद्योगांना सिरियल मधल्या सुनांना सामोरं जावं लागतं, कारण त्यांचे नवरे त्यांच्या पाठीमागे उभे असतात. पण माझ्या बाबतीत असं आहे की मी भावना मॅडमच्या 2 पावलं पुढे असणार. 24 तास त्यांच्या बाबतीत अलर्ट. त्यामुळे तुमच्या आणि भावना मॅडमच्या मध्ये मी उभा असणारे विसरू नका. आई, तू तशी नाही असं मला माहिती आहे का? वाढ नाही पण गुण लागला अशी गत होऊ नये म्हणून एक छोटासा सल्ला देतो. माझ्याही ऐकण्यात येऊ नकोस, बरं होईल तुझ्यासाठी. या मॅडम, आपण आशीर्वाद घेऊया सगळ्यांचा. आई, तू तरी जाऊ नकोस. तुझ्या आशीर्वादाची गरज आहे मला. निदान सुखी राहा इतकं तर म्हणू शकतेस. सिद्धू, सुनेकडून माझ्या काय अपेक्षा आहेत ह्या मी तुला आधीच सांगितल्या होत्या आणि त्या तुझ्या सुखासाठीच होत्या. तुझ्या सुखाचा विचार करूनच त्या अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यातली पहिली अपेक्षा होती की सून तुझ्यापेक्षा वयाने लहान असायला हवी. माझी सून घरात आल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सुनेच्या पत्रिकेत कुठलाही दोष नसायला हवा. आता तूच विचार कर, तुझी सून घरात आणली आहेस ती माझ्या अपेक्षांच्या अगदी विरुद्ध आहे. तूच सांग ना आता, तू सुखी राहा असा खोटा आशीर्वाद तुला कसा देऊ मी? मी खात्रीने सांगू शकते सिद्धू, तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्यात दुःख ओढवून घेतलंयस. लक्ष्मी निवास